2026चा पहिला दिवस आज आपण रतनगडावरती चाललोय। तर हा तो लवाळवाडीचा फेमस ब्रिज। ते जरा उशीर झालेला आहे, 11 वाजले। हे पूर्ण भंडारदरा डॅमचं बॅकवॉटर। रिअल ॲडव्हेंचर इथून स्टार्ट होणार आहे। तीन सीड्या चढून आलो आपण। मागे बी बघा, खाली एकदम असं बारीक बारीक दिसतंय सगळं। वरती एकदम मस्त वातावरण आहे। हनुमान दरवाजा, रत्नादेवी मंदिर, कारवीची वगैरे ती फुलं आलेली असतात। सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान असतात ती। काताळ कोरीव पायरे आणि खूप मोठ्या मोठ्या स्टेज म्हणजे या पूर्ण जुन्या काळातल्या खेळेवर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस हा 2026चा पहिला दिवस आहे, म्हणजे आज न्यू इयर आहे। तर सर्वांना हॅपी न्यू इयर। ॲक्च्युली आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं, पण कॅलेंडरनुसार आपलं आता नवीन वर्ष चालू होतं आहे। तर आणि आपले सगळे व्यवहार आत्ताच्या जीवनातले सगळे कॅलेंडरनुसार होता, त्यामुळे आजचं नवीन वर्ष आहे। तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत ट्रेकिंगसाठी भंडारदरामध्ये, म्हणजे एंट्री मारलेली आहे। आणि आता इथून आपल्याला जायचं आहे रतनगडसाठी। तर 30 किलोमीटर काहीतरी आहे वाटतं बहुतेक इथून। तर चला, नवीन वर्षाची सुरुवात आपण एक किल्ल्यापासून करूया। आज आपण रतनगडावरती चाललो आहे। तर रतनगड बघूया। आज मी काहीच माहिती काढलेली नाही, रात्री अचानक ठरलं की उद्या सकाळ म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर काहीतरी पहिल्या दिवशी घरी झोपून न राहता काहीतरी चांगली सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण चाललो आहे आज रतनगडावरती। चला बघूया आजचा ट्रेक कसा होतो ते। चालू करूया आजचा व्लॉग, लेट्स गो। तो ये रहा वो लवाड़वाड़ी का ब्रिज, जो फेमस ब्रिज है। ये देखो वही ब्रिज है। पानी थोड़ा कम है, नीचे जा चुका है। तर हा तो लवाळवाडीचा फेमस ब्रिज, रीलवरती फेमस झालेला। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे। पोहोचता आपल्याला 11 वाजले। सकाळी 8 वाजता निघालो होतो, पण ज्या साईडने आलो आपण त्या रोडने आलो ना, तो रोड खूप म्हणजे खूप खराब होता। म्हणजे काही ठिकाणी रस्ताच नव्हता डायरेक्ट, त्यामुळे येता जरा उशीर झालेला आहे। 11 वाजले। थोडा सूर्य पण डोक्यावरती आलेला आहे बघा। दुपार होतच आली, आता सकाळ थोडं अजून 1 तासामध्ये सकाळ संपेल आणि ट्रेक स्टार्ट करतोय। तर हे बघा, इथे झाडाच्या त्या साईडला आपला रतनगड आहे। तर फर्स्ट टाइम येतोय मी, पण उशीर झाला आहे त्यामुळे जरा डाऊट आहे कंप्लीट होतो का नाही। करूया कंप्लीट। उशीर झाला तर ठीक आहे, टेन्शन काही नाही, निवांत जाऊया। फक्त एवढंच आहे, रात्री झोप कमी झालेली त्यामुळे जरा थकवा आहे, पण ठीक आहे, करूया चला।
गडापर्यंत येऊन पोहोचलो आहे बघा, पाठीमागे तळ आहे आणि अजून खूप मोठा ट्रेक बाकी आहे आपला. हा अजून ट्रेकची स्टार्टिंगसुद्धा नाही. आपला रिअल ट्रेक चालू झाला असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत जवळपास 1 तास गाडी जिथं पार्क केली आपण तिथून गडापर्यंत पोहोचण्यासाठीच आपल्या रतनगडापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 1 तास लागला. ऊन खूप आहे आणि ना शूट करत चाललोय ना मी, शूटला वेळ लागतो, त्यामुळे काही व्हिडिओज काही फोटोज क्लिक करण्यात त्यात वेळ जातो. जवळपास 1 तास गेला म्हणजे आता 12 वाजले. पण आता आपण गडापर्यंत पोहोचलो आहे आणि आपला आता रिअल ट्रेक जो गडाचा ट्रेक आहे तो चालू झाला आहे. बघूया आता किती वेळ लागतोय. ते शूट करण्यामुळे जास्त वेळ लागू शकतो आणि मागच्या जवळपास 4-5 महिने झाले आपण कोणत्याच ट्रेकला गेलेलो नाही, त्यामुळे ट्रेकची थोडी सवय पण कमी झालेली, त्यामुळे वेळ तर लागणार आहे. पण जास्त बॉडीला तकलीफ न देता आपण हळूहळू जाणार आहे, कारण की उद्या परत ऑफिसला पण जायचं आहे. 5 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे. 5 वाजेपर्यंत आपण खाली उतरलं तरी चालेल. 6-6:30 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचून जाऊ. आता जवळपास 60-70% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आता थोडंसं राहिलं आहे आणि मग तिथे वरती गेल्यावरती आपण थोडा गड एक्सप्लोअर करूया. वरती काय काय आहे, पहिल्यांदाच येतोय मी पण, त्यामुळे मला रोडही माहिती नाही आणि गडावरती काय ते माहिती नाही. रील वगैरे बघितलेली, फक्त रीलमध्ये एकच फ्रेम दाखवता, पण मी तुम्हाला पूर्ण गड दाखवतो. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा. चला. तर आता आपण जवळपास 75 ते 80% ट्रेक कंप्लीट केला आहे. 20-25% बाकी, 1 तास तरी लागेल. बघूया ते आता वरती गेल्यावरती समजेलच. आणि आता भूक पण लागली, ताण पण लागली, पण पाणी जास्त नाही पिते. एक घोट पीत चाललं, जास्त पाणी नाही पिऊ. ट्रेक करताना जास्त एकदम पाणी नाही पिलं पाहिजे. तर चला पुढचा ट्रेक कंप्लीट करूया. वरती जाऊन भेटूया आपण. वरती गेल्यावरती थोडं फिरूया, जेवण वगैरे करूया आणि मग परत रिटर्न. चला जाऊया. तुम्हाला म्हटलं होतं 20 ते 25% बाकी, गैरसमज होता तो आमचा. जिथं मी म्हटलं 20-25 बाकी, तिथून 50% बाकी होतं. एकदम सेकंड टॉप बोलू शकतो आपण, सेकंड टॉप लेवलला आलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला आता अजून आपलं काय बाकी आहे आणि ॲडव्हेंचर काय ते. रिअल ॲडव्हेंचर इथून स्टार्ट होणार आहे. हे बघा, इथून सीड्या दिसत आहे का तुम्हाला? खूप छोटा दिसत असतं, मी झूम करून दाखवायचा ट्राय करेल. आता इथून पूर्ण आपल्या लोखंडी सीड्या, एवढ्या सीड्या चढून जायचं वरती. इथे मध्ये मंदिर आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जायचंय, मंदिरात दर्शन करून परत वरती जायचं. तर असा आपला हा पूर्ण एवढा टप्पा बाकी. आणि आम्ही 50 रुपयाची पाणी बॉटल घेतली. जीवनात पहिल्यांदा 50 रुपयाची पाणी बॉटल घेतली. पण ठीक आहे, कारण की ते पण एवढं वरती घेऊन येतात. आपल्याला आणायचे असते तर आपल्याला आपलंच जड झालेलं आहे आता इथे. तर चला बघूया आता इथून पुढचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊया. हे अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे मलाही माहीत नव्हतं की ते लोखंडी सीड्या आहे रतनगडला. म्हणजे मी रतनगडचे व्हिडिओज पण बघितलेले नाही आणि रील बघितलेल्या, तर ती एकच रील बघितलेली. ते फ्रेम येते ती एकच फ्रेम जी सगळीकडे रीलमध्ये गाजते, तिची एक फ्रेम बघितलेली आहे. तर चला बघूया आता वरती काय ते. तर आपल्या पाठीमागे स्टेअर्स आहे, आपल्याला हा एवढा भाग वरती चढून जायचा आहे. पण आता इथून तुम्ही व्ह्यू बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. हे बघा, हा आहे भंडारदरा डॅम. हे पूर्ण भंडारदरा डॅमचं बॅकवॉटर आहे आणि आय थिंक ते तिकडे ते गेट आहे. एकदम क्लिअर नाही दिसत आहे, पण तिकडे गेट असं वाटतं मला. यस राईट, तिथे ते गेट आहे. आणि हा पूर्ण बॅक साईडचा समोरून बघतो तेव्हा वाटत नाही एवढा मोठा असा डॅम असेल, पण खूपच मोठा आहे.
तिकडे जाऊन बघतो ना आपण फ्रंट साईडने, त्याच्यापेक्षा भरपूर मोठा आहे. आणि आता तरी पाणी कमी आहे, पावसाळ्यात किती पाणी राहत असेल याला. आणि हे डोंगर खालून मोठे मोठे वाटत होते, ते आता वरतून एकदम असे सपाट सपाट वाटतंय, छोटे छोटे वाटतंय वरतून. पहिल्यांदा असं अनएक्सपेक्टेड आणि वेगळं काहीतरी बघितल्यासारखं. आपलं रायरेश्वराला गेलो होतं ना, रायरेश्वराचा एक एक्सपिरियन्स, तो एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता. पण त्याला ट्रेक जास्त नाही, पठारावरती फिरायचं आहे. कॉपीराईट फिक्स येणार आहे असं वाटतं मला. पूर्ण टाईम गाणंच वाजत होतं. ठीक आहे, चला निघूया पुढे आपण आता. शिड्याचा हाफ टप्पा पूर्ण झाला आहे. 3 शिड्या चढून आलो. 3 शिड्या चढून आलो. आणि मागे बी बघा, खाली एकदम असं बारीक बारीक दिसतंय सगळं. स्टेअर्स क्रॉस करून आता वरती आलो आपण. स्टेअर्सला काही नाही वाटलं एवढं, ओके, नॉर्मल असं खालून बघताना वाटत होतं खूप असं जीवावर येतील, पण तसं काही नाही. आणि वरती एकदम मस्त वातावरण आहे. ऊन आहे पण हवा खूप आहे, त्यामुळे एकदम छान वाटतं. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हा जो वाटतो याच्यापेक्षा तो जास्त उंच वाटतोय. सेमच आहे, जास्त म्हणजे हाईट कमी जास्त अशी काही नाही, नॉर्मली कमी जास्त असे. एक नंबर दिसतोय कडक. आणि इकडे पण बघा, एकदम अशी डायरेक्ट दरी, वरून खाली पडलं डायरेक्ट भुगा पावडर भेटलं डायरेक्ट, असं खतरनाक आहे. पण खूप छान वाटतंय. मी तुम्हाला दरवेळेस तेच सांगतोय, आपण गेलो होतो रायरेश्वराचा, लास्ट ट्रेक रायरेश्वराचा होता, त्यामुळे मी त्याचं नाव घेतोय रावरो. आणि तिकडे सेम असंच वातावरण होतं, हे मोठे मोठे डोंगर होते, त्यामुळे मी त्याचं नाव घेतोय. पण आठवण येते रायरेश्वराची आता. आणि हे अजूनपर्यंत मी फिरलेलं नव्हतं, तर आता फिरतोय. छान वाटतं. म्हणजे जो थकवा होता ना खालचा, सर्व गायब झाला आहे. फक्त आता भूक राहिली. दर्शन करूया, जेवण करूया, थोडं फिरूया आणि फोटोज व्हिडिओज वगैरे क्लिक करूया आणि उतरायला सुरुवात करूया. मला नाही वाटत वरती आता अजून जास्त काही. मंदिर आहे आणि इथे काहीतरी वास्तू दिसते, ती पण दाखवतो तुम्हाला. थोडंसं एक्सप्लोअर करूया, जेवढं करता येईल आपल्याला तेवढं, आणि निघूया आपण. तर हे बघा, इथं पाटी आहे, हनुमान दरवाजा, रत्नादेवी मंदिर, गुहा. तर मित्रांनो, दर्शन वगैरे केलं आपण आता कुलस्वामिनी रतनगडची. तर आता मी तुम्हाला रतनगडची आयकॉनिक फ्रेम दाखवतो, जी सगळ्या रीलमध्ये, सगळीकडे रील वगैरेमध्ये गाजते ना,
ती फ्रेम दाखवतो मी तुम्हाला. चला इथे आहे ना, इथे ती फ्रेम आहे. पण आपण जरा थोडं पुढे जाऊन फिरून येऊया, काय आहे का बघून येऊया. त्र्यंबक दरवाजाकडे पण जाऊया, आपण जेवण करूया आणि मग नंतर रिटर्न येऊया त्या फ्रेमकडे. कारण तिथे आता बाकीचे शूट करताय व्हिडिओ, त्यांना टाईम जाईल. तिथं टाईमपास करण्यापेक्षा आपण त्र्यंबक दरवाजा वगैरे इकडचे बाकीचं सर्व फिरून येऊया, मग जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर परत तिथे जाऊया आणि मग तिथून तसंच परत रिटर्न खाली उतरूया. 2 रोड आहे, एक त्र्यंबक दरवाजाकडनं येता येतं आणि एक आत्ताचा जो हनुमान दरवाजा आहे या दरवाजाने एक एंट्री. अशा 2 एंट्रीज आहे. तर आपल्याला तिकडची त्र्यंबक दरवाजाकडची एंट्री माहीत नाही, कुठून रस्ता सुरुवात होतो, स्टार्टिंग होतं कुठून. ते आपण या साईडने आलेलो, या साईडने रिटर्न जाऊया. आणि हा व्ह्यू बघा, हा पूर्ण भंडारदरा डॅम दिसतोय वरतून. इथपर्यंत आहे बघा, इकडे इथपर्यंत आहे. तर असा पूर्ण मोठा राऊंड आहे भंडारदराचा. आणि इकडे बघा वरतून पडला, खाली गेला, सापडणार सुद्धा नाही. आणि हे असं जंगल आहे, मस्त छान वाटतं हिरवगार जंगल वगैरे बघण्यासाठी. दोन 40 झाले आणि आता आपण एकदम टॉपला पोहोचलेलो आहे. आता फक्त आपल्याला इथं फिरायचं आहे. 20 मिनटं जेवणासाठी लागतील, म्हणजे 3 वाजतील. नंतर थोडा अजून अर्धा तास फिरण्यात, एक्सप्लोर करण्यात, व्हिडिओ शूट करण्यात अर्धा पाऊण तास, म्हणजे 4 वाजतील आपल्याला उतरण्यासाठी स्टार्ट करायला. हळूहळू आलो खूप, त्यामुळे जरा उशीर लागला, थांबत आलो. कारण की ना बॉडीला जास्त स्ट्रेस नाही द्यायचा आहे. हा जो एरिया बघताय ना, इथेच कारवीची वगैरे फुलं जी असतात ना, ती फुलं आलेली असतात. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान असतात ती. तर अशी खूप आलेली असतात आणि ती दरवर्षी नाही येत वाटतं, असं काहीतरी आहे. आणि हे आता आपण त्र्यंबक दरवाजाच्या साईडच्या टोकाला पोहोचलेलं आहे आणि ह्या साईडने सुद्धा पाणीच पाणी दिसतंय सर्व. तर हा डॅम कुठपर्यंत आहे भंडारदरा तेच ओळखू येत नाही, सगळीकडे पाणी दिसतंय लांबच लांब. हे बघा, हा इकडे एक सुळका आहे, इथे वरती जाण्याची जागा आहे. पहिले आपण त्र्यंबक दरवाजाकडे जाऊया इथून खाली. हे बघा, हा त्र्यंबक दरवाजा आहे. तर या साईडने सुद्धा वरती येतं वाटतं, पण याचा आपल्याला रोड माहीत नाही कुठून येतं. नेक्स्ट टाइम जर आलो तर या साईडने येऊया आपण, खाली जाऊया. काताळ कोरीव पायरे आणि खूप मोठ्या स्टेज आहे, म्हणजे यात पूर्ण जुन्या काळातले आहे. मोठा डोर आहे, तो डोर पण दाखवतो. हा आहे त्र्यंबक दरवाजा आणि खिळे बघा, छोटासा दरवाजा आहे. इकडनं पूर्ण पायऱ्या तर मेन दरवाजा हा नाही, मी जो तुम्हाला दाखवला मेन दरवाजा हा आहे. हा बघा, सैनिकांसाठी आणि सामान ठेवण्यासाठी असतं ना, ते दारुगोळा वगैरे, तिचं ठिकाणी. आणि हा दरवाजा आहे. आणि मी तुम्हाला आता खालचा व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू बघा. नेक्स्ट टाइम येऊन आपण या साईडनेच वरती चढणार आहे आणि या साईडनेच खाली उतरणार आपण नेक्स्ट टाइम. आपण त्र्यंबक दरवाजा वगैरे बघितला आहे आणि जेवण पण केलं तिथे त्र्यंबक दरवाजातच. त्र्यंबक दरवाजाकडनंच उतरण्यासाठी जागा आहे आणि ती वाटसुद्धा आपली आम्ही जिथे गाडी लावून आलेलो आहे तिथेच जाऊन मिळते. पण आहे ना, आपल्याला आहे ना, जी फ्रेम आहे तिथं ती व्हिडिओ शूट करायची बाकी आहे आणि ते एक टोक आहे, त्या टोकावरती पण जायचं बाकी. तर त्यासाठी आपण आता परत रिटर्न आलो आहे आणि आता आपण तिथे जाऊन ती फ्रेममध्ये, ती रीलची फ्रेम नाही का, ते रील बनवूया, व्हिडिओ शूट करू तो आणि तिथून बघूया. जर विचार करूया, झाली इच्छा जाण्याची तर त्र्यंबक दरवाजाने सुद्धा उतरू शकतो किंवा ज्या रोडने आलेलो आहे त्याच रोडने उतरू शकतो. पण त्र्यंबक दरवाजा हा सोपा आहे असं म्हणतात ते. मी एका गाईडला पण विचारलं, एक गाईड आलेला होता ना, तर त्यांना पण विचारलं की, तर ते म्हणे त्र्यंबक दरवाजाकडनं उतरायला सोपं आहे. तेवढ्या त्या दरवाजाच्या जेवढ्या स्टेअर्स मी तुम्हाला दाखवलं, त्या स्टेअर्स खाली उतरून गेलं की खाली प्लेन जागा आहे. त्यामुळे बघू, विचार तर चालू आहे तिकडनं जाण्याचा. पण मग आता इथून परत हनुमान दरवाजाकडनं परत त्र्यंबक दरवाजाकडनं जाण्याची ताकद असली तर त्र्यंबक दरवाजाकडनं उतरू, नाहीतर मग इकडनंच आपण जसं आलो तसंच रिटर्न जाऊया. बघूया चला काय होतं ते. हे बघा मित्रांनो, ही येते व्हायरल फ्रेम, जी वास्तू येते बुरुज, तिथं खाली पाण्याचं छोटंसं तळ आहे आणि ते झाड आहे, त्या बुरुजातून असं बाहेर आलेलं आहे. तर ही एक फेमस आपले रीलवरती गाजलेली रतनगडची फेमस फ्रेम आहे. व्हिडिओ शूट करूया आणि मग खाली निघूया.
तर मित्रांनो आता पूर्ण गड आपला फिरून झालेला आहे. रतनगड आपण पूर्णपणे फिरलो आहे आणि आता खाली निघतो आहे. ज्या साईडने आलो त्याच साईडने ते जे लोखंडी स्टेअर्स आहे त्याच साईडने आपण खाली जाऊया. आता स्टेअर्स आहे तर कॅमेरा बंद करतो. आता फटफट उतरतो कारण की उशीर झाला, 4:30 वाजले. तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट गड उतरून खाली गेल्यावरती भेटू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता रतनगड खाली उतरून आलेलो आहोत आणि खाली आता सपाटीचा भाग आहे. म्हणजे आता इथून आपल्याला फक्त रतनवाडी गावापर्यंत जायचं आहे. तिथे आपली गाडी पार्क केलेली आहे, गाडी उचलायची आणि घरी जायचं आहे. तर हे बघा हा असा रतनगड आहे. आपल्याला पहिले इथून याच्यावर जावं लागतं मग तिथून रतनगड. टोकाच्या समोर बघा तो जो दिसत होता ना तो डोंगर आहे बघा. हा तो कसला डोंगर आहे माहीत नाही पण एकदम छान आहे. वरती मस्त दिसत होता एकदम. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ रतनगडला तेव्हा आपण पावसाळा संपत आला का अशा वेळेस येऊ, पावसाळा संपत झाल्यानंतर. आणि त्यावेळेस आपण त्र्यंबक दरवाजाकडनं येऊया, तिकडनं पण थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेऊया. तो असा तिथे ना कातळ कोरीव पायऱ्या आहे, त्या अशा डायरेक्ट सरळ आहे. म्हणजे सरळ म्हणजे एकदम सरळ नाही पण अशा इन्क्लाइंड आहे. त्या साईडच्या रोडने आपण नेक्स्ट टाइम जाण्याचा प्रयत्न करूया. बघूया आता कधी जाणं होतं. नाही आता हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर असे बरेच ट्रेक आपण यावर्षी करणार आहोत. जवळपासचे जेवढे ट्रेक यावर्षी जास्त होतील. लास्ट इयरमध्ये आपले खूप कमी ट्रेक झालेले, जास्तीत जास्त 5 ते 6 ट्रेक झालेले. ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले 7-8. छोट्या ठिकाणी आपण पण बरेच ठिकाणी फिरलोय, बरेच ट्रिप झालेले आहे. तसं 2025चा रिकॅप व्हिडिओ जर या व्हिडिओच्या अगोदर आलेला असेल तर तुम्हाला समजलं असेल. रिकॅप व्हिडिओ मी ट्राय करेल एडिट करायचा या व्हिडिओच्या अगोदर टाकण्याचा. जर यूट्यूबला नसेल आलेला तर इंस्टाग्रामवर भेटेल तुम्हाला, तर इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. मी तुम्हाला इथे ID मेन्शन करून देईन. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करूया. आजचा हा न्यू इयरचा फर्स्ट ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे. तर बघूया आता अजून आपल्याला जे ज्योतिर्लिंग आपले जे काय बाकी ज्योतिर्लिंग आहे ते ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे आणि 12 ज्योतिर्लिंग झाल्यानंतर आपल्याला अजून एक ठिकाण आहे जिथं भेट द्यायची आहे. तर मी ते तुम्हाला एंडिंगला समजेल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि निघूया आता. आम्ही निघतो इथून जायचं आहे. तर आपल्याला गाडी पिक करायची आणि घरी नाशिकला निघायचं आहे. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, 5:30 वाजले. तर घरी जाऊन जेवण वगैरे करून आराम करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.